कालचे जे राहिलेले आहे तर तेच कंप्लीट आपण करणार आहोत. तर तुम्हाला काल ग्रुपवर जी वर्कशीट आली ती सर्वांनी सोडवली? हॅलो, तुम्हाला काल जी ग्रुपवर वर्कशीट आली ती सर्वांनी सोडवली आहे का? हा, हॅलो हॅलो. माझा आवाज येतोय का सर्वांना? येस सर. यस सर. हा, मग मी काय म्हटलं की काल तुम्हाला जी वर्कशीट ग्रुपवर आली होती का? काय बोलत हॅलो, नो सर. नो सर, नाही आली. अरे आली सर. नाही आली हे सांग. हा, म्हणजे मग मला तसं कळेल ना, कारण मी पाठवलेली, कारण माझ्याकडून तयार झाली मी पाठवलेली होती. तुम्हाला मिळाली का नाही हे सांगायचं होतं की कालचा जो होमवर्क होता तो ग्रुपवर जो आहे तो पाठवण्यात आलता किंवा आज सकाळी पाठवलेली असेल. तर मिळाली किंवा नाही मिळाली तर हे पाहत होतो. अलंकार तर काय हरकत नाही, आपण आज सोडून घेऊया आणि आजची आणि उद्या कालची आणि आजची वर्कशीट आज मी परत मॅमला ग्रुपवर जे आहे ते पाठवायला सांगतो. बरं, तर काल आपण मराठी भाषेचे जे अलंकार आहेत, बरोबर, अलंकार म्हणजे काय, त्यानंतर अलंकाराचे प्रकार जे आहेत ते आपण अभ्यासले होते. 2 अलंकाराचे प्रकार. बरेच जण म्हणतील सर काल आपण 8वीतले हे जे प्रकार होते ते 8वीला झालते, पण हा स्कॉलरशिप, कारण स्कॉलरशिपला जे आहेत ते 3-4 सगळे प्रकार जे आहेत ते साधारणतः सगळे विचारले जातात. म्हणून एकंदरीत फक्त आता या वर्षी मी पुस्तकात बघितलं तर या वर्षी तुम्हाला रूपक अलंकार हे 3-4 म्हणजे एक एवढेच जे अलंकाराचे प्रकार आहेत. पण आपल्याला सगळे अलंकाराचे प्रकार जे आहेत ते मला अलंकार म्हणजे काय, त्यानंतर अलंकाराचे प्रकार, शब्द अलंकार, अर्थ अलंकार, त्याचे परत उपप्रकार कोणते आहेत हे सगळे डिटेल घ्यायचे होते. म्हणून आपण जे आहे ते डिटेल मध्ये गेलो. नाहीतर मग कालच्या तासामध्ये जे तुम्हाला 9वीला जेवढे अलंकार आहेत तेवढे आपले संपले असतील. पण नाही, तो कुठलाही घटक व्याकरणाचा घ्यायचा तर तो त्याच्या मुळासकट म्हणजे सुरुवातीपासून आपल्याला तो समजायला हवा. आणि या सगळ्या गोष्टी या वर्षी NMS असेल किंवा मंथन परीक्षा असेल, ज्या कोणत्या असतील तर त्यामध्ये तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. आणि पुढच्या वर्षी तर ऑलरेडी आहेत. तर म्हणून हा डिटेल जो आहे तो प्रकार आपण घेतलेला आहे. नाहीतर असं नको व्हायला की सर हा 8वीतला आपण गेल्या वर्षी, बरोबर आहे की गेल्या वर्षी पण हे प्रकार जे आहेत ते स्कॉलरशिपला घेतले होते. या वर्षी तुम्हाला कोणते असणार आहे तुम्हाला सर्वांना पुस्तकामध्ये माहित आहे, तरी आपण ते डिटेल मध्ये जे आहे ते घेणार आहोत. अलंकार, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. तर शब्द अलंकार कशाला म्हणतात, तर शब्दांच्या चमत्कृतीवरून आणि नादावरून आधारित यमक, अनुप्रास हे अलंकार आहेत. अर्थ अलंकारामध्ये अर्थाच्या चमत्कृतीवर आणि सखोलतेवर आधारित उपमा आणि उत्प्रेक्षा हा जो आहे तो अलंकार आहे. आता शब्द अलंकार काय, तर शब्दांची नाद, सौंदर्य आणि लय. हे थोडंसं कालचं रिवाइज करतो आणि मग आपण जी उदाहरणं आहेत ते पाहणार आहोत. यमक अलंकार, तर कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्य किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने आल्यास तेथे यमक अलंकार होतो. हे लक्षात ठेवा जरा की काय दिलेलं आहे. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्य किंवा ठराविक ठिकाणी एकापेक्षा अनेक अक्षर वेगवेगळ्या अर्थाने आल्यास त्याला यमक अलंकार होतो. यामुळे कवितेला एक विशिष्ट नाद आणि लय प्राप्त होते. साधारणतः यमक अलंकाराचे उदाहरण आपण पाहिले होते की मना चंदना परी वा झिजावे, परी अंतरी सज्जना निनवावे. आता म्हणतील की कारण तुम्हाला अनुप्रास आणि यमक अलंकारामध्ये फरक काय आहे, तर इथे वे जो वापरलेला आहे झिजवावे आणि इथं वापरलेला आहे निनवावे. म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने जरी वापरलं असेल तर ते शेवटचे शब्द जे आहेत ते सारखे आहेत आणि समान अक्षरांची पुनरावृत्ती कवितेच्या शेवटी झालेली आहे आणि त्याला नाद होतो. तो अलंकार कोणता आहे, यमक अलंकार जो आहे तो म्हटलं जातं. पुढे अनुप्रास अलंकार, एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. गडद निळे जलद भरून आले. द या अक्षराची काय झालेली पुनरावृत्ती झालेली आहे. ते द, गडद, जलद, म्हणजे 3 वेळा साधारणतः द जो आहे तो रिपीट झालेला आहे.
2 वेळा गडद गडद आलाय आणि नंतर जलद आलेला आहे. आणि म्हणून जेव्हा एक कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते, एकच अक्षर पुन्हा पुन्हा येतं आणि त्यातून नाद प्राप्त होतो, तेव्हा त्याला अनुप्रास अलंकार होतो. द या अक्षराची लयबद्ध पुनरावृत्ती. तुम्हाला हे लक्षात ठेवा. पुढे आपण उदाहरणं सोडवण्यामध्ये घेणार आहोत. अर्थालंकार काय आहे? तर अर्थाचे सखोल सौंदर्य आणि तुलना. आता याचे प्रकार अर्थालंकाराचे जे आधारस्तंभ आहे आपण म्हणतो उपमेय, उपमान, समान गुणधर्म आणि साम्यवाचक शब्द कोणते? ज्या वस्तूला उपमा दिलेली असते, मूळ वस्तू असते, त्याला मूळ वस्तूला आपण उपमेय म्हणतात. उपमान म्हणजे काय? तुलना करायची असते, ज्या गोष्टीची तुलना करायची आहे. समान गुणधर्म म्हणजे दोन गोष्टींमधील साम्य काय आहे. आणि सारखेपणा दाखवणारा शब्द. तर हे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. हा आंबा साखरेसारखा गोड आहे. तर आंब्याची तुलना साखरेच्या गोडव्याची केलेली आहे. तर मग आंबा हे उपमेय झालं, साखर हे उपमान झालं आणि सारखा शब्द जो आहे तो काय झालेला आहे? एक प्रकारचा साम्यवाचक शब्द आहे. आणि समान गुणधर्म दोन्हीचा, आंबा पण गोड आहे आणि साखर पण गोड आहे. पाहूया उपमा अलंकार. 2 वस्तूंमधील साम्य सारखेपणाने चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते, तिथे उपमा अलंकार होतो. हा अलंकार ओळखायचा जर असेल, सम, समान, सारखा, प्रमाणी, परी, गती. तर हे शब्द जे आहेत ते शब्दशः तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे शब्द जर लक्षात ठेवले तर तुम्हाला कुठलेही उदाहरण आलं तर त्यामुळे लगेच उपमा अलंकार तुम्हाला ओळखता येईल. सावळाच रंग तुझा नभा पावसाळी नभापरी. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी म्हणजे सावळा रंग आहे पण कसा परी आहे? नभापरी आहे. आणि मग तुझा रंग कशाचा सारखा आहे? पावसाच्या नभापरी आहे. तर अशा प्रकारे परी साम्यवाचक शब्द जो आहे तो परी इथे आलेला आहे. उपमा अलंकार. आणि दुसरा एक पाहिला होता आपण उत्प्रेक्षा अलंकार. उपमेय हे जणू म्हणजे जणू, गमे, वाटे, जसे तसे हे जे शब्द येतात तर त्याला समजायचे की हा उत्प्रेक्षा अलंकार आहे असे वर्णिलेले असते, तिथे उत्प्रेक्षा अलंकार. केवळ तुलना नाही तर ती गोष्ट वस्तू असल्याची दाट शक्यता असते, त्याला उपमा अलंकार असे म्हणतात. तर इथपर्यंत साधारणतः हे आलते आणि आपण उदाहरणं जे आहे ती घेतली होती. हा आंबा म्हणजे जणू साखरच. आंबा साखरेसारखा, आईचे प्रेम जणू साखरच आहे. म्हणजे अथांग काय आहे? महासागरासारखी आहे की तिचा शेवट अंत जो आहे तो नाही. जसा सागराचा अंत नाही तसा आईच्या प्रेमाचा सुद्धा अंत जो आहे तो नाही. तर इथपर्यंत समजले? इथपर्यंत समजले का? हर्षदा, अपूर्वा, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, आता yes, आपण जी आहे ती घेणार आहोत. वर्कशीट sir. सुरू घेऊया. कालच्या वर आधारित जी वर्कशीट होती हे जे आपले प्रकार झाले ते कोणते? यमक, अनुप्रास, उपमा आणि उत्प्रेक्षा यावर आधारित साधारणतः 5-5 उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत इथे. इथं ऑलरेडी त्या अलंकाराची उदाहरणं दिलेली आहेत. एकदा वाचून घ्या हे सर्व आणि हे नंतर मी तुम्हाला ग्रुपवर आल्यानंतर तुम्ही वहीमध्ये जे आहे ते लिहून घ्या. कर भरून कर पुढे, हार घालून तो हार मानला नाही. पान खाऊन पान वाचले, राजा झाला तरी राजा मनाचा असावा. एका शब्दाची पुनरावृत्ती होऊन प्रत्येक वेळी वेगळा अर्थ व्यक्त होतो. धन मिळाले पण खरे धन म्हणजे ज्ञान. तर अशा पद्धतीची जी आहे ती साधारणतः तुम्हाला ते शब्द पुन्हा रिपीट पुनरावृत्ती झालेली आहे, अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे. ही यमक अलंकाराची उदाहरणं साधारणतः आहे. त्यानंतर अलंकारिक पण भरपूर आहेत, तसं असं नाही. अनुप्रास अलंकाराची उदाहरणं सांगा. जास्त घाई झाली तर मी जरा हे करतो किंवा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता जर समजा नाही तुम्हाला ग्रुपवर वगैरे जर आले तर. असं नाही होणार, पाठवायला सांगतो. स्वाती कशाचं पान नंबर तुमचं जे सुलभ भारतीचं जे पुस्तक आहे त्यामध्ये पान नंबर 16 आहे.
19 आहे, 26 आहे, त्यावर तुम्हाला अलंकाराची दिलेली आहेत. पुढचे जे अलंकार असणार आहेत ते तुमच्या पुस्तकामध्ये Okay, आहेत. sir. म्हणजे एकाच पेजवर सगळे अलंकार दिलेले नाही. हे अलंकार आपण त्याची पाहिले. आता जे पुढचे तुमच्या पुस्तकात आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. हे वाचलेत का सर्वांनी? अनुप्रास चंचल चिमणी चिवचिव होती, गोड गाणी गुणगुणत गायी गेल्या, सळसळत्या सरी सतत सरसरत होत्या, भव्य भारत भाग्यवान आहे, भव्य भारत भाग्यवान. बरोबर. मधुरमणी मोहन मुरली वाजली. तुम्हाला शक्यतो काय आहे की पुस्तकातले जेवढे उदाहरणं असतात तेवढेच विचारले जातात. या व्यतिरिक्त जास्त वेगळे उदाहरणं शक्यतो नसतात. पुढे उपमा अलंकार. दोन वस्तूंची सारख्या प्रमाणे जसं तसं शब्दांची तुलना केलेली आहे. तिचा चेहरा चंद्रासारखा सुंदर आहे. आता यावर आपण पाहिलं असेल तिचा चेहरा, तिच्या चेहऱ्याचं जो वर्णन केलेलं आहे, कशाशी तुलना केलेली आहे? चंद्रासारखी केलेली आहे. तो सिंहासारखा शूर आहे. तो मग एक छत्रपती शिवाजी महाराज असेल, छत्रपती संभाजी महाराज आहे, ते सिंहासारखी शूर होते. मग शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची तुलना कशाशी केलेली आहे? ती सिंह सारखी केलेली आहे. आणि सारखा शब्द आपण पाहतो की शूर आहे. तिचे डोळे कमळासारखे सुंदर दिसत आहे किंवा सुंदर आहे. ती कोकिळेसारखी गोड गाते, त्याचे मन लोण्यासारखे मऊ आहे. आणि इथे दुसरे एक उदाहरण सांगितलं, त्याचे अक्षर म्हणजे जणू एक प्रकारचे मोत्यासारखं आहे. झाले? वाचलेत का? Yes, इकडे sir. सांगत Yes, चला sir. मला. हा, Yes. उत्प्रेक्षा अलंकार. याच्यावरच आधारित तुम्हाला प्रश्न जे आहेत ते दिलेले आहेत. मी फक्त उदाहरण एकदा दिले. बाकीचे हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला नंतर सोडवायचे आहेत. ते तुम्हाला सोडवायला देणार आहे. पुढे उत्प्रेक्षा अलंकाराची. तिचा चेहरा पाहून जणू चंद्रच पृथ्वीवर उतरला, त्याचे धैर्य पाहून जणू सिंह समोर उभा आहे. आता जणू जणू हे जे शब्द आलेले आहेत ते समजून जायचे उत्प्रेक्षा अलंकार आहे. फुलांच्या बागेत जणू रंगाची उधळण झाली आहे, तिच्या हास्यात जणू मोत्यांची बरसात झाली आहे. आणि 5, आकाशात जणू निळा सागरच पसरला आहे. तर अशा प्रकारची ही उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरणं आहे. जणू शब्द आला की समजून जायचे की हा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार आहे. समजले का? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. घ्यायचं पुढं. Yes, sir. आता इथे यमक, Yes, sir. अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा अलंकाराच्या व्याख्या तुम्हाला लिहायच्या. त्यानंतर अलंकार ओळखायचा आहे तुम्हाला साधारणतः. याच्यावर 5 उदाहरणं दिलेली आहेत. त्यानंतर तुम्हाला योग्य जोडी जुळवा आहे. त्यानंतर रिकाम्या जागा भरा आहेत. आणि तुमच्या स्वतःची उदाहरणं सुद्धा इथे तुम्हाला साधारणतः लिहायची. त्याची उत्तरपत्रिका पण इथे तुम्हाला दिलेली आहे. तर ही तुम्हाला जी आहे ती तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जी आहे ती प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायला मिळेल. तर ती जी आहे तर हा पूर्ण आपला झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते सोडवायचं आहे. समजलंय? आता पुढचे तुमच्या पुस्तकामध्ये जे अलंकार आहेत, रूपक आहे, बरोबर, चेतना गुणोक्ती आहे, व्यतिरेक अलंकार आहे, तर याच्या विषयीची माहिती आपण जे आहे ते पाहणार आहोत. भाषेचे सौंदर्य म्हणजे भाषेचं सौंदर्य प्राप्त करण्यासाठी जे आहे ते या अलंकाराचा उपयोग होतो. आणि या अलंकाराची ओळख आपण जी आहे ती पाहणार आहोत. काही प्रश्न आहे कुणाला? कुणाचा तरी आवाज येतोय. हॅलो, नाही का? बरं, इथे मी बंद करून ठेवतो. तुम्ही रेज हँड करत चला की सर काही प्रश्न आहे तर मी इथे जे आहे ते तुम्हाला अनम्यूट करेन. तोपर्यंत नाही की चुकून कोणाचे माईक अनम्यूट होतात आणि जो आहे तो आपल्याला डिस्टर्ब होतो. तर तसं नको व्हायला. भाषेला अलंकाराची गरज का भासते तर पाहूया. दैनंदिन जे आहेत तर दैनंदिन भाषा साधी सरळ आणि केवळ व्यवहाराची भाषा आपण पाहतो. साहित्याची भाषा
वेगळी, आकर्षक आणि आनंद देणारी एक प्रकारची जी आहे ती असते. वेदिका, काही प्रश्न आहे? रेज हँड केलता वेदिका. नो सर. नो सर. तर दैनंदिन म्हणजे काय, आपल्या रोजच्या व्यवहाराची भाषा आहे ती कशी असते, साधी, सरळ आणि सोपी, केवळ एक व्यवहारापुरती म्हटलं जातं. पुढे साहित्याची भाषा म्हणजे प्रामाणिक म्हणतो आपण, प्रामाणिक भाषा जी आहेत, प्रमाण भाषा, शुद्ध भाषा, ते एक प्रकारे वेगळे आहेत, आकर्षक आहे आणि आनंद देणारे असते. म्हणजे ज्याप्रमाणे दागिन्यामुळे माणसाचे सौंदर्य वाढते, तसेच अलंकारामुळे भाषेचे सौंदर्य खुलून दिसते. साहित्यातून आनंद मिळवून देण्यात या भाषेचा खूप मोठा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. अर्थालंकाराचा पाया उपमेय आणि उपमान हे आपण साधर्म्य, साम्य, की ज्या वस्तूला उपमा दिलेली असते ते उपमेय म्हणजे आपली मूळ वस्तू, आणि ज्या वस्तूची उपमा दिलेली असते म्हणजे ज्याच्याशी तुलना केलेली असते तर ती वस्तू. नयन कमळासारखे सुंदर आहे म्हणजे डोळे, नयन म्हणजे काय, तर डोळे, ते डोळ्यांचे कशाशी तुलना केली आहे, तर कमळासारखे सुंदर आहे. आणि मग यातली साम्य गोष्ट आहे सुंदर. डोळे आणि कशासारखे आहे, कमळासारखे सुंदर आहे. आता साहित्यातली तुमच्या पुस्तकात या वर्षीचे साधारणतः हे 4 अलंकार आहेत. रूपक अलंकार, व्यतिरेक अलंकार, दृष्टांत अलंकार, इथे एरर झाला, आणि चेतना गुणोक्ती अलंकार. बरोबर आहे का? आहे का? कोणी बघितले पुस्तकातले? अनम्यूट आहे. हो सर, मी बघितले. स्वाती. येस सर. हेच आहे. कोणी वाचलेत का? या नाही सर, अलंकाराचा अभ्यास केलाय? आम्हाला फक्त उपमेय, उपमा बस एवढे 2च दिलेले आहेत. बरं, हा, तुमच्या अक्षर भारतीमध्ये ते असतील. आणि आपले जे ज्यांचं मराठी फर्स्ट लँग्वेजचं पुस्तक आहे त्यांना हे अलंकार आहेत. रूपक आहे, व्यतिरेक आहे, त्यानंतर आपण पाहतो की साधारणतः व्यतिरेक, रूपक, दृष्टांत अलंकार आहे आणि चेतन गुणोक्ती अलंकार आहे. तिथे थोडी स्पेलिंग मिस्टेक्स आहेत. तिथे दृष्टांत आहे, ते दृष्टांत झालेला आहे. तर हे 4 अलंकाराची माहिती तुम्हाला जी आहे ती या वर्षी अभ्यासायची आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण हे सगळे अलंकाराचे प्रकार, शब्दालंकार, अर्थालंकार, त्यातले उपप्रकार कोणकोणते आहेत तर ते, आणि मग आता यातले जे प्रकार आहेत तर त्याची माहिती आपण पाहायची आहे. पहिला आहे रूपक. आता रूपक अलंकार काय आहे, तर दोन्ही एकच आहेत, उपमेय आणि उपमान. उपमेय आणि उपमान हे एकच आहेत म्हणजे काय, एक प्रकारे उपमेय रूपक अलंकारामध्ये काय आहे, तर जेव्हा वाक्यात उपमेय आणि उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात. अभिन्न म्हणजे काय, अभिन्न दर्शवल्या जातात, तेव्हा त्याला रूपक अलंकार होतो. मुख्य वैशिष्ट्य काय, तर उपमेय आणि उपमान यांच्यात कमालीचे साम्य असते, त्यामुळे उपमेय हे उपमानच आहे असे मानले जाते आणि दोन्ही गोष्टी ह्या काय आहेत, अभिन्न आहेत. मग हे ओळखायचं कसं, तर या अलंकारात अनेक केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत यासारख्या साधर्म्य दर्शक शब्दांचा वापर केला जातो, तेव्हा त्याला जे आहे तर तसा रूपक अलंकार ओळखायचा. तर त्याचं उदाहरण पाहूया. पाठ्यपुस्तकातील साधारणतः उदाहरण, नयन कमल हे उघडती हलके जागी हो जानकी. नयन कमल हे उघडती नयन कमल हे उघडती हलके जागी हो जानकी. आता वरील उदाहरणात जे उपमेय आहे तर काय आहे उपमेय, मूळ शब्द नयन म्हणजे डोळे आहेत, आणि उपमान म्हणजे काय, कमल आणि कमळ. येथे नयन कमळासारखे आहे असे न म्हणता नयन हेच कमळ आहे असे दर्शवलेले आहेत. म्हणजे उपमेय आणि उपमानातील साधारण दोन्ही गोष्टी एकच वाटतात आणि म्हणून इथे रूपक अलंकार होतो. म्हणजे डोळ्याची तुलना कशाशी केलेली आहे, कमळाच्या जे आहे ते कमळासारखी केलेली आहे, आणि म्हणूनच ते डोळे म्हणजे ते एक जणू काय झालेलं आहे, कमल झालेलं आहे असे जेथे भासते किंवा दर्शवलं जातं तेथे रूपक अलंकार होतो. तर इथे समजलंय? सर्वांना रेज हँड करत चला की जेणेकरून मग आपल्याला समजेल.
सुमित जरा शेअरिंगचं ऑप्शन जे आहे ते बंद करून ठेव. तर यावर समजले सर्वांना? प्रश्न कोणाचा आहे का? येस सर. तर कळालंय की कसे डोळे हे काय झाले कमळासारखे आहेत आणि कमळासारखे आहे म्हणून काय झाले एक प्रकारे ते जे आहेत ते कमळच वाटू लागतात आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं अवरूपक अलंकार जे आहे ते म्हटलं जातं. पुढे व्यतिरेक अलंकार पाहायचा आपल्याला. अजून एक साधारणतः यावर उदाहरण पण आहे तुमच्या पुस्तकात पण साधारणतः असेल की उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुखचंद्रमा सकळांशी. उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा. वाट कोण पाहत आहे? रमा पाहत आहे. दावी मुखचंद्रमा सकळांशी. आणि मग त्या पुरुषोत्तमाचं जे मुख आहे ते काय? वाट पाहे रमा दावी मुखचंद्रमा सकळांशी. आणि त्याचं जे मुखचंद्र आहे तर काय आहे? मुखचंद्रमा म्हणजे काय? मुखचंद्रमा. तोंडाची जी उपमा केलेली आहे किंवा तोंडाची जी तुलना आहे ती कशाची केलेली आहे? चंद्रमाची केलेली आहे. उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुखचंद्रमा. जे मुख जे आहे तर काय झालेले आहे? चंद्रमा सारखं. म्हणजे तोंड हे जणू काही काय आहे? चंद्रमा आहे असं दर्शवलं जातं. व्यतिरेक अलंकार. तर उपमेयाची इथे श्रेष्ठता दाखवली आहे. उपमेय आणि उपमान. मुख्य गोष्ट जेव्हा कोणत्याही काव्यात कवितेत काव्यात वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे मानले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. म्हणजे मूळ गोष्ट काय झालेली आहे? आता इथे काय दिलंय? उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. उपमेय म्हणजे काय? मूळ गोष्ट आहे आणि ती उपमानापेक्षा काय झालेली? श्रेष्ठ आहे असे दर्शवले जाते किंवा मानलं जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. म्हणजे मूळ गोष्ट ही श्रेष्ठच आहे ऑलरेडी, बरोबर, उपमानापेक्षा. मग सोप्या भाषेत तुम्हाला तुलना करण्यासाठी घेतलेल्या मूळ वस्तूचे महत्व कमी करून मूळ गोष्टीला अधिक श्रेष्ठत्व देणे म्हणजे मूळ गोष्टीला जास्त प्राधान्य देणे त्याला व्यतिरेक अलंकार असे म्हटलं जातं. बघूया व्यतिरेक अलंकाराची उदाहरणं. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आणि देवाचं नाव अधिक गोड कसं आहे? अमृतापेक्षाही. म्हणजे अमृतासारखंच एक प्रकारचं गोड आहे. येथे परमेश्वराचे नाव हे गोडीच्या बाबतीत चक्क अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे असे मानले जाते. आणि उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ ठरल्यामुळे हा व्यतिरेक अलंकार होतो. तुम्ही जर ऐकलं असेल बऱ्याच वेळा हे उदाहरण पण किंवा हा अभंग हे जे आहे ते बऱ्याच जण मंदिरामध्ये किंवा काय अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हा ऐकले का सर्वांनी? आणि मग आजही आपण पाहतो देवा देवळांमध्ये असेल किंवा सगळ्या ठिकाणी जे आहेत आपण काय करत असतो? आपले आजी आजोबा असतील किंवा काय तर देवाचं नामस्मरण करत असतात, जप करत असतात. देवाचं मंदिरामध्ये गेलो तर आपण काय करत असतो? देवाचं नाम घेत असतो. आणि हे देवाचं नाव का घ्यावं? कारण देवाचं नाव हे अमृतापेक्षाही म्हणजे अमृत जेवढं गोड आहे किंवा हे आहे तर त्या अमृताच्या गोडीपेक्षाही देवाचं नाव कसं आहे? श्रेष्ठ आहे. आणि म्हणून इथे कोणता अलंकार झालेला आहे? व्यतिरेक अलंकार झालेला आहे. आता दुसरे एक उदाहरण जर तुम्ही पाहिलं, तू माऊलीहून मयाळ चंद्राहून शीतळ पाण्याहून पातळ कल्लोळ प्रेमाचा. तू माऊलीहून म्हणजे काय? मातेहून मयाळ आहे, चंद्राहून एक प्रकारची काय शीतल आहे आणि पाणीहून पातळ आहे आणि कल्लोळ प्रेमाचा. आणि तुझ्यामध्ये ओतपोत भरलेला जो आहे तो एक प्रकारचा कल्लोळ जो आहे तो कसा आहे? प्रेमाचा आहे. आणि मग जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे समजले जाते तेव्हा त्यास व्यतिरेक अलंकार असे म्हटलं जातं. तर व्यतिरेक अलंकार समजल्या सर्वांना? उदाहरण समजलं सर. पुढे दृष्टांत अलंकार. आता दृष्टांत म्हणजे काय? शब्दशः दृष्टांत म्हणजे काय? कोण सांगतोय बरं तुमच्यापैकी? दृष्टांत म्हणजे काय?
शब्दशः अर्थ दृष्टांताचा काय आहे? हा, अवी बघूया कोणाला सांगता येतं. अवी सांग बरं, दृष्टांत अलंकार म्हणजे काय? दृष्टांत सर, मी अलंकार नाही, सांगू? दृष्टांत मला अलंकाराची व्याख्या नका सांगू, दृष्टांत या शब्दाचा शब्दशः अर्थ सांगा. सर, दृष्टांत म्हणजे दृष्टी म्हणजे जे आपल्याला दिसतं त्याला दृष्टांत म्हणतात. सर उदाहरण. नाही, व्याख्या दृष्टांताची किंवा शब्दशः अर्थ तसा नाही होत. बरं, सर? ऋतुपर्ण सांग बरं, ऋतुपर्ण सांग. उदाहरण. सर, उदाहरण बरोबर आहे. रोजच्या जीवनातील एक प्रकारचा दाखला देणे म्हणजे उदाहरण देणे सद्यस्थितीवर, त्याला दृष्टांत म्हटलं जातं. कळालंय? की दृष्टांत काय की पटवून देण्याची कला, एखाद्याला समजावून सांगण्याची कला, त्याला दृष्टांत असं म्हटलं जातं. हा, समृद्धी. एखाद्याला ती गोष्ट नीट सांगण्याचे बद्दल. हा, म्हणजे समजावून सांगणे, एखाद्याला जी आहे ती गोष्ट अधिक समजावून सांगणे. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच्या अर्थाचे एखादे समर्पक उदाहरण दिले जाते तेव्हा त्याला दृष्टांत अलंकार म्हणतो. आता एखादं मी साधारणतः आपण तुम्हाला एखादं घटक शिकवतोय आणि तो घटक शिकवताना तुम्हाला एक आपल्या जीवनातलं म्हणजे सद्यस्थितीला सुरू असणारं एक समर्पक उदाहरण दिलं जातं, त्याला दृष्टांत म्हटलं जातं. आता पटवून देण्याची कला आहे. आता समजा एखाद्या समजून सांगायची, आता कसं समजून सांगायचं, तर आपण काय करतो, सद्यस्थितीचं एखादं त्याच्याशी जवळीक असणारं एखादं उदाहरण किंवा त्याच्या परिचयातलं असणारं उदाहरण आपण देतो, तर त्याला दृष्टांत असं म्हटलं जातं. पुढे पाहूया याची मुख्य वैशिष्ट्ये काय. एखादी गोष्ट, विचार आणि तत्व श्रोत्यांना पटवून देणे, त्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचे काय करणे, त्याच अर्थाचे एखादे समर्पक उदाहरण देणे. थोडक्यात अर्थ काय की जेव्हा एखादी विधाने सत्य आहे हे सिद्ध करण्यासाठी रोजच्या जीवनातील दाखला दिला जातो तेव्हा त्याला दृष्टांत अलंकार असे म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? दृष्टांत अलंकार. म्हणजे एखाद्या विधानाचं सत्यता अधिक स्पष्ट करून सांगण्यासाठी रोजच्या दैनंदिन जीवनातलं एखादं समर्पक असं उदाहरण दिलं जातं, त्याला दृष्टांत अलंकार असं म्हटलं जातं. उदाहरण पाहूया. दृष्टांत अलंकार आपल्या पुस्तकातलं उदाहरण आहे. चंदनाचे हात पायहून चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. तर चंदनाचे हात, पायीही चंदन म्हणजे चंदनाचे पण हात आहे, चंदनासारखा सुवास त्याच्या हाताला आहे, पाय पण चंदनासारखे आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. तर काय तर विचार, सज्जन व्यक्ती अंतर्बाह्य सज्जन असतो, तिचे त्यामध्ये अवगुण नसतो. म्हणजे एखादा चांगला व्यक्ती आहे तर त्या चांगल्या व्यक्तीमध्ये काय तर सगळ्या गोष्टी कशा आहेत, चांगल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाच्या अवगुण गोष्टी आहेत म्हणजे वाईट गोष्टी नाहीत. तर मग त्याप्रमाणे जे आहे ते तुकाराम महाराज इथे म्हणतात की ज्याप्रमाणे चंदन सर्वांगाने सुंदर आहेत. आपण पाहतो की चंदनाचा टिळा, चंदनाचा लेप लावला जातो, साक्षात पांडुरंगाच्या मस्तकावर चंदनाचा टिळा आहे की नाही. आणि चंदन हे खूप सुवासिक सुगंधित मानलं जातं. आणि मग काय की एखादा चंदन सज्जन व्यक्ती आहे, चांगला व्यक्ती आहे, तो चांगला व्यक्ती त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची काही वाईट गुण नाही. तसंच चंदन हे सुवासित आहे, सर्वांगाने कसं आहे सुगंधित आहे, ते चांगलं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुर्गुण नाही किंवा काही नाही. आणि हे जे त्रिकालबाधी सत्य आहे म्हणजे सत्य वस्तू आहे, तर याचं उदाहरण तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे. चंदनाचे हात, चंदनाचे पायी, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. तर एखाद्या सज्जन व्यक्तीकडून जे आहे ते कुठल्याही स्वरूपाचे अवगुण आपल्याला मिळू शकत नाही, पाहता येऊ शकत नाही. जसं चंदन सर्वांगाने सुंदर आहे, सुगंधित आहे, हे जे आपल्याला जसं त्रिकालबाधी सत्य आहे तसं सज्जन व्यक्तीबद्दलचे आहे. मग सज्जन व्यक्तीची तुलना कशाशी केलेली आहे तर चंदनाच्या रूपाशी केलेली आहे. सज्जन व्यक्तीची शुद्धता पटवून देण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी चंदनाचे समर्पक उदाहरण
जे आहे ते दिलेले आहेत. तर कळालं तुम्हाला दृष्टांत अलंकार कसा आहे? एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी दैनंदिन जीवनातील असणारं एखादं उदाहरण देणे, तर त्याला दृष्टांत म्हटलं जातं. आता तुम्ही कीर्तनकार वगैरे बरेच कीर्तन प्रवचन ऐकले असतात किंवा आपल्या शाळेमध्ये एखादी कविता वगैरे शिकवत असतात, तर सद्यस्थितीवर त्याच्याशी निगडीत असणारी उदाहरणं दिली जातात. ते सर्व दृष्टांत आहेत. कीर्तन तुम्ही जर कीर्तनात वगैरे ऐकत असाल तर तुम्हाला हे जो आहे तो सारखा दृष्टांत जो आहे तो सद्यस्थितीला महाराज लोक जे आहेत ते दिले जातात. एक रूप जे एक प्रकारचे निरूपण केलं जातं, त्या दृष्टांतावर आधारित वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं जी आहेत ती दिली जातात. चेतना गुणोक्ती अलंकार. निर्जीवात सजीवात. आता सजीवता काय? निर्जीव गोष्टींमध्ये सजीवता आहे. तर काय? अचेतन म्हणजे लाईफलेस आणि सचेतन म्हणजे अलिव. एक प्रकारचं काय तर मुख्य वैशिष्ट्य अचेतन निर्जीव किंवा अमूर्त वस्तूंना सचेतन मानले जाते. त्या वस्तू सजीव प्राण्याप्रमाणे किंवा माणसाप्रमाणे वागतात असा त्यांच्यावर आरोप केला जातो. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा निसर्गातील निर्जीव वस्तू मानवी भावना किंवा कृती व्यक्त करताना दाखवल्या जातात, तेव्हा तिथे चेतक गुणोक्ती अलंकार जो आहे तो होतो. आता चेतन गुणोक्ती अलंकार म्हणजे काय की अचेतन वस्तूवर जेव्हा सचेतन किंवा मानवेतर प्राण्यांनी मानवी गुणधर्माचा आरोप केला जातो, तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. आता शब्दशः तशी व्याख्या तुम्हाला जरा थोडी डिफिकल्ट वाटेल, पण आपण उदाहरण पाहूया तर तुम्हाला पटकन लक्षात येईल. काय? नित्याचीच दुःख होते उषागती बसलेले, तोच अवचित आले सुख ठोठावून दार. तर याला अजून एक तुम्हाला एक म्हण पण आहे. कोणती म्हण आठवतं? कावळा उडायला आणि फांती मोडायला. बरोबर. तर इथे काय दिले? ते नित्याची दुःख म्हणजे दररोज त्याचं दुःख आहे आणि उषापाशी त्याचे बसलेलं आहे आणि तेवढ्यात दार ठोठावत आहे. कोण ठोठावत आहे? सुख ठोठावित दार. म्हणजे अचेतन गोष्ट म्हणजे अमूर्त भावना आहे सुख, हॅपीनेस, आणि मानवी कृतींवर दार ठोठवत आहे. म्हणजे सुख या अमूर्त भावनेला एखाद्या माणसाप्रमाणे दार ठोठावताना मानवी कृत दाखवलेले आहेत. निर्जीवावर सजीवांची आरोप केलेला मुळे हा चेतन गुणोक्ती अलंकार असतो. म्हणजे सजीव गोष्टीचा निर्जीव गोष्टीवर जे आहे किंवा निर्जीव गोष्टीचं सजीव गोष्टीवर जे आहेत. आता अचेतन गोष्ट काय दिली आहे? नित्याचे दुःख होई उषापती बसलेले, तोच अवचित आले सुख ठोठावीत दार. आणि हे जे दार आहे ते दार ठोठावण्याचं काम कोण करत आहे? सुख करत आहे. सुख करत आहेत म्हणजे काय? अमूर्त भावना, अमूर्त गोष्ट. आले का? इथपर्यंत लक्षात आले? एका दृष्टिक्षेपात हे चारही उपमेय उपमान. उपमेय आणि उपमान हे दोन्ही एकच आहेत. या नयन कमल हे उघडती हलकी. व्यतिरिक अलंकारामध्ये काय? उपमेय आणि उपमान इथे बरोबर आहे, दोन्हींना स्थान आहे. तर यामध्ये काय? उपमेय श्रेष्ठ मानलं जातं. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आणि दृष्टांत अलंकारामध्ये काय? तर उदाहरण दिलं जातं सद्यस्थितीचं. तर विचार आणि उदाहरण, एखादी गोष्ट उदाहरणाद्वारे पटवून देणे. चंदनाचे हात पायेही चंदन. चेतना गुणोक्ती अलंकार. अचेतन आणि मानवी कृती. अचेतन गोष्टीवर मानवी कृती म्हणजे निर्जीव वस्तू माणसासारखी वागते. सुख ठोठावित दार. आता सुख कधी ठोठावित का दार? आपल्याला वाटतं का? तर नाही. तर ती एक भावना आहे. बरोबर. ते कुठल्याही प्रकारचे मनुष्य स्वरूपात किंवा सजीव स्वरूपात नाही. तर ती एक प्रकारची काय आहे? तर भावना मानली जाते. साहित्याचे खरं वैभव जर शब्दांची जाणीव पूर्वक केलेली सुंदर रचना. उपमेय उपमानात हा एक कल्पक खेळ म्हणजेच अलंकार. आणि या अलंकाराच्या सुयोग्य वापरामुळे आपली मराठी भाषा तसेच साहित्य अधिक समृद्ध, अर्थपूर्ण आणि रसपूर्ण बनते. आणि हे भाषेचे सौंदर्य एक प्रकारचे जपण्यासाठी, साहित्याचा आनंद घेण्यासाठी या अलंकाराचा वापर केला जातो. आलंय का लक्षात? हॅलो अवी. तर हे चार अलंकारांची माहिती समजली? समजली? याचा तुम्ही साधारणतः स्क्रीनशॉट घेऊ शकता. इन शॉर्ट मध्ये तुम्हाला लक्षात राहावं म्हणून यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की चारही अलंकार जे आहेत ते याची उदाहरणं जी आहेत. जेणेकरून आता मी तुम्हाला वर्कशीट दाखवतो उदाहरणं. ती उदाहरणं आपण सोडूया. रूपक, व्यतिरेक, दृष्टांत आणि चेतन गुणोक्ती.
झालंय का? हॅलो, हॅलो, आवाज येतोय का? समृद्धी, स्वाती, ऋतुपर्ण, झालंय का? हो सर. हा चला, तर मी आता हो तुम्हाला सर. प्रश्न दाखवतो. ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. हे साधारणतः तुमच्या पुस्तकामध्ये जे आहेत अशा प्रकारची उदाहरणं इथे दिलेली आहेत. रूपक अलंकार म्हणजे काय, त्यानंतर उत पुरुषोत्तमा वाट पाही रमा दावी मुखचंद्रमा सकळांशी, हे रूपक अलंकाराचं उदाहरण आहे. त्यानंतर नयन कमल हे उघडती हलकी जागी हो जानकी, तर हे दिलेलं आहे. तर काय उपमेय उपमान आहे. कमल यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी एकच वाटतात. पुढं काय दिलंय की व्यतिरिक अलंकार, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, तू माया माऊलीहून मयाळ चंद्राहून शीतल आणि पाण्याहून पातळ कल्लोल प्रेमाचा. दृष्टांत अलंकारामध्ये चंदनाचे हात पायी चंदन तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना, तर हे दिलेले आहेत एक प्रकारे. आणि चंदन सर्वांगाने जे आहे ते इथे बऱ्याच तुम्हाला उदाहरणं दिलेली आहे. आणि चेतन गुणोक्तीचे घेऊया आणि मग तुम्हाला नित्याचेच दुःख होते उशाशी उशागती बसलेली तोच अवचित आले सुख ठोठावित दार. तर हे सर्व तुम्हाला जे आहे तर यानंतर तुम्हाला सोडवायचं आहे. आता रूपक अलंकार म्हणजे काय बघूया. आता आता किती ज्यांना येते हात वरती करायचे त्यांनी व्याख्या सांगायची आहे. हे नंतर तुम्ही वहीमध्ये सोडवायचं आहे किंवा लिहायचं. आपण इथे फक्त ओरली घेणार आहोत. बघूया, ज्यांना येते त्यांनी हात वरती करायचा आहे. ज्यांना रूपक अलंकार, व्यतिरिक अलंकार, चेतन गुणोक्ती अलंकार याची व्याख्या जी आहे ती सांगायची, त्यांनी हात वरती करायचं पडतं. अपूर्वा, समृद्धी, चला सांगा पटपट. पहिले व्याख्या आहे, त्यानंतर जोड्या जुळवा असेल, रिकाम्या जागा भरा असेल आणि पुढे तुम्हाला उदाहरणं ओळखायची असेल. कोणता अलंकार आहे तो ओळखायचा आहे. चला रेज हँड करा कोणाला येते. अपूर्व सांग बरं, रूपक अलंकाराची व्याख्या काय आहे? जाऊ द्या, तुम्ही हात नाही करत, मी नावाने घेतो. अपूर्वा, विकासने हात वरती केला. विकास सांग बरं, रूपक अलंकार. रूपक अलंकार म्हणजे उपमेय व उपमान यांच्यामध्ये साम्य दाखवून त्या सारख्याच दाखवल्या जातात तेव्हा रूपक अलंकार म्हणतात. सारख्याच दाखवल्या जातात. परत एकदा रिपीट कर, बाकीच्यांनी पण ऐकायचे. आणि बाकीच्यांनी जे दुसरी सांगणार आहे त्यांनी हात वरती करा ठेवा, की जेणेकरून जे आहे ते सांगता येईल. हा, उपमेय व उपमान यांच्यामध्ये साम्य दाखवून त्या सारख्याच दाखवल्या जातात तेव्हा रूपक अलंकार म्हणतात. अगदी बरोबर, गुड. पुढे अपूर्वा, व्यतिरेक अलंकार. जेव्हा उपमेय व उपमानपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असे वर्णन केले जाते तेव्हा तेव्हा व्यतिरेक अलंकार. हॅलो. अगदी छान. पुढे चेतन गुणोक्ती कोण सांगते? हर्षदा सांगते चेतन गुणोक्ती. नाही, ज्यांचं झालंय त्यांनी नका सांगू, बाकीच्यांना पण सांगू दे. हा, वेदिका सांग चेतन गुणोक्ती अलंकार. नैसर्गिक निर्जीव वस्तू सजीव आहेत असे कालन करून ती मनुष्य प्रमाण वागतात किंवा कृती करतात असे जेथे वर्णन असते तेथे चेतना गुणवंतिक अलंकार असतो. चेतना गुणोक्ती अलंकार असतो. बर, अजून कोणाला सांगायचंय?
एक अजून एक आता मी दृष्टांत अलंकार म्हणजे काय, दृष्टांत अलंकाराची व्याख्या सांगा. बघूया दृष्टांत अलंकार कोण सांगतो. यामध्ये समृद्धी सांग बरं, दृष्टांत अलंकार म्हणजे काय. समृद्धी. सविता. ऋतुपर्ण सांग बरं, दृष्टांत अलंकार म्हणजे काय. आवाज येतोय का माझा. यस सर. हा मग सांगा पटकन. ऋतुपर्ण किंवा कोण येते. समृद्धी सांग बरं, दृष्टांत अलंकार. ज्यांचे नाव घेतले ते रिस्पॉन्ड कर ना काही. विकास. हा समृद्ध सांग. विकास थांब जरा. हा समृद्धीला सांगू. हा दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकाराची व्याख्या सांगायची. दृष्टांत अलंकार म्हणजे एखादी गोष्ट स्पष्टपणे समजून देणे. समजून दे. बर. आनंद. आनंद सुरवसे. बघू आनंदला व्यवस्थित ती व्याख्या सांगतात. समृद्धी ऐकून घे. हा आनंद सांगतोय. आनंद नाही. मी पटकन जास्त वेळ. हा स्वाती. सर एखादी गोष्ट उदाहरण देणे, त्या उदाहरणातून ती गोष्ट पटवून देणे. एखादी गोष्ट किंवा दृष्टांत म्हणजे उदाहरण देणे. सद्यस्थितीचं उदाहरण, याच्या जीवनातील सद्यस्थितीचं उदाहरण दिलं जातं, त्याला दृष्टांत अलंकार असे म्हटलं जातं. पुढे आता अलंकार ओळखायचंय तुम्हाला. ज्याला येते त्याने रेज हँड करायचे. मी ती लोअर हँड करतो सर्वांच्या. एकेकाने सांगायचे. फक्त हात वरती करा, मी नाव घेईल. त्यांनी फक्त त्या अलंकाराचं नाव सांगायचं. तो वर्गातील सिंह आहे. तो वर्गातील सिंह आहे. बघूया आता किती जणांना याचं उत्तर येत आहेत. तो वर्गातील सिंह आहे. हा वेदिका. वर्गातील. अलंकार विचारलाय. कोणता. इथे काय विचारले. अलंकार ओळखावं लिहा. वाक्य बनवा आणि तो अलंकार हे करायचं. तो वर्गातील सिंह आहे हा कोणता अलंकार आहे. 4 अलंकारांपैकी. सर रूपक अलंकार. अगदी बरोबर. तो वर्गातील सिंह आहे म्हणजे तो जो कोणी आहे तर त्याची तुलना कुणाशी केलेली आहे. सिंहाशी केलेली आहे. तर रूपक अलंकार. अगदी बरोबर. पुढे. तिचे सौंदर्य चंद्रापेक्षाही अधिक आहे. तिचं सौंदर्य चंद्रापेक्षाही अधिक आहे. समृद्धी. उपमा. नाही. व्यवस्थित वाचा उदाहरण. तिचे सौंदर्य चंद्रापेक्षाही अधिक आहे. सर चैते गुणष्ट काय होतं सर ते. चेतना गुणवंती अलंकार. गुणवंती नाही. नाही तरी नाही. तो अलंकार नाही. सर रूपक अलंकार. नाही. तर इथे जो अलंकार आहे. हा कोण सांगतोय अजून. हर्षद सांग बरं. तर दृष्टांत अलंकार. नाही. तर तिचे सौंदर्य चंद्रापेक्षाही अधिक आहे. इथे व्यतिरेक अलंकार आहे. व्यतिरेक. पुढे. वारा गाणे गात होता. वारा गाणे गात होता. हा अवी.
प्रयुक्त अलंकार. कोणता? प्रयुक्त. आवाज नाही येत. नेमकी जे सांगतो ते स्पष्ट आवाज नाही येत. हा, परत एकदा रिपीट कर. प्रयुक्त अलंकार. प्रयुक्त अलंकार कुठे आपल्याला आहे? आता झालेले 4 अलंकार आहेत. त्या अलंकार पैकी सांगायचं आहे. तर इथे कोणता अलंकार आहे? चेतना गुणोक्ती. काय झालेलं आहे? वारा गाणे गात आहे. वारा म्हणजे अतिशयोक्ती केली जाते की जी अशक्य हे आहेत. गाणं गातो वारा, बरोबर आहे, पण एक रिदम आहे, पण त्या एक प्रकारचं काय तर चेतना गुणोक्ती. ज्ञान हा जीवनाचा दीप आहे. ज्ञान कशाचा दीप आहे? ज्ञानाचा. समृद्धी. सर चैतना गुणोक्ती. आता कसं काय चेतना गुणोक्ती? ज्ञान हा जीवनाचा दीप आहे. दृष्टांत. तुम्हाला इथे चेतना गुणोक्ती, हा, अगोदर वारा हे गाणे गातो म्हणजे अतिशयोक्ती त्या ठिकाणी जी आहे ती अकाल्पनिक केलेली असते, त्याला चेतना गुणोक्ती. आणि ज्ञान हा जीवनाचा दीप आहे. आता ज्ञानाची तुलना कशाची? दीपाशी केलेली आहे, म्हणजे दिव्याशी केलेली आहे. तर मग आता हा कोणता अलंकार आहे? दृष्टांत. दृष्टांत अलंकार. इथे रूपक अलंकार आहे. गंगा इतर नद्यांपेक्षा पवित्र आहे. गंगा सर इतर उपमा. नद्यांपेक्षा उपमा नाही, नद्यांपेक्षा पवित्र. इथे देव. पेक्षा आलेला आहे. तर गंगा इतर नद्यांपेक्षा व्यतिरिक्त अलंकार आहे. व्यतिरेक फुले अलंकार. हसत होती. फुले हसत होती. आता इथे आहे चेतना गुणोक्ती. प्रकारची तुलनाची आहे. चेतना गुणोक्ती अलंकार आहे. अगदी बरोबर आहे. गुणोक्ती चेतना अलंकार. गुणोक्ती अलंकार आहे. एक प्रश्न, हे 2 प्रश्न घेऊया आणि मग थांबता येईल आपल्याला. रिकाम्या जागी भरा. उपमेयालाच उपमान मानल्यास डॅश डॅश अलंकार होतो. उपमेयालाच उपमान मानल्यास डॅश डॅश अलंकार होतो. मानल्यास सांगा. उपमेयालाच उपमान मानल्यास कोणता अलंकार होतो? हा, समृद्धी. सर उपमान. नाही. रूपक अलंकार. रूपक अलंकार. अगदी बरोबर आहे. हा, रूपक अलंकार आहे. रूपक अलंकार याचं उदाहरण आहे. श्रेष्ठत्व दाखवल्यास डॅश डॅश अलंकार होतो. श्रेष्ठत्व दाखवल्यास डॅश डॅश अलंकार होतो. सर व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकार. अगदी बरोबर आहे. आणि पुढचं आहे, निर्जीवाला सजीव गुण दिल्यास डॅश डॅश अलंकार होतो. निर्जीव गोष्टीला सजीव मानलं जातं. चेतना गुणोक्ती शेवटचा अलंकार. शेवटचा जो अलंकार आहे चेतना गुणोक्ती अलंकार आहे. बरोबर. आता इथे तुम्हाला रूपक, व्यतिरेक आणि चेतना गुणोक्ती अलंकाराची उदाहरणं तुम्हाला इथे जी आहेत ती लिहायची आहेत. तर अशा प्रकारची वर्कशीट. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वेळेमध्ये काय करा, ह्या दोन्ही वर्कशीट मी पाठवतो. काल नसल्याने तर आज मी सांगतो पाठवायला. ह्या दोन्ही वर्कशीट जे आहेत ते तुम्हाला ग्रुपवर येतील आणि त्या काय करायच्या, तुम्हाला वहीमध्ये सोडवायच्या आहेत. आणि तुमच्या पुस्तकातले पण काही उदाहरणं आहेत तर त्याच्यावर कृती दिलेली आहेत, तर ती कृती सोडवायची आहेत. म्हणजे दोन्ही इंग्लिश मिडियमचे असतील किंवा मराठी मिडियमचे, तर दोन्ही पुस्तकांमध्ये अलंकार जे दिलेले आहेत पुस्तकातले उदाहरणं सोडवा. आणि त्या व्यतिरिक्त जे ग्रुपवर तुम्हाला जे PDF आता येणार आहे तर त्या PDF उदाहरणं जे आहेत ते तुम्हाला वहीत सोडवायची.